नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टडी डायरीज YouTube चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MHCET लॉ चा फॉर्म भरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट आली आहे आणि ती म्हणजे की LLB CET कॅप रजिस्ट्रेशनची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे। हो विद्यार्थी मित्रांनो, आणि मित्रांनो हे दुसरं एक्सटेन्शन असणार आहे। या अगोदरचं एक्सटेन्शन म्हणजेच की फर्स्ट एक्सटेन्शन आपल्याला 1 जुलै ते 8 जुलै या दरम्यान मिळालं होतं आणि मित्रांनो आजच सीईटी सेलने यावरती नवीन अपडेट टाकलेली आहे आणि ती म्हणजे की परत एकदा तुमची सीईटी कॅप रजिस्ट्रेशनची डेट ही वाढवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो जर तुम्ही लॉ ऍडमिशन घेणार असाल आणि अजूनही कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन केलं नसेल किंवा जर तुमचा फॉर्म भरायचा बाकी राहिला असेल किंवा काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे बाकी असतील तर ही तुमच्यासाठी शेवटची सुवर्ण संधी असू शकते। पण आता नवीन शेवटची तारीख कोणती आहे, यानंतर पुन्हा संधी मिळणार आहे की नाही आणि नवीन शेड्यूल काय आहेत किंवा नवीन डेडलाईन्स आपल्याला सीईटी सेलने कोणत्या दिलेल्या आहेत, तर हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत। तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक लाईफ सेवर व्हिडिओ ठरणार आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला जायचं आहे सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आणि या ठिकाणी ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026 टू 2027 याला क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर LLB 3 इयर या ऑप्शन वरती जायचं आहे। या ऑप्शन वरती गेल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला न्यू अपडेट आलेली दिसेल, कॅप 2026 सेकंड एक्सटेन्शन रजिस्ट्रेशन नोटीस फॉर LLB 3 इयर्स। तर सर्वात पहिले आपण काय करूया, या पीडीएफ ला ओपन करूया। तर या ठिकाणी बघा या पीडीएफ ला ओपन करा। पीडीएफ ओपन केल्यानंतर अशा प्रकारची नोटीस तुम्हाला बघायला मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले आपण या नोटीसला व्यवस्थितपणे वाचून घेऊया जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थितपणे समजतील। तर या नोटीस मध्ये तुम्हाला सेकंड एक्सटेन्शन बद्दल सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे। द सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस 2026 टू 2027 for various courses under the higher education department was initiated as per the schedule announced earlier. Subsequently, the last date for CAP registration and filling of the CAP application form was extended through the first extension notice number. In the interest of candidates, the last date for CAP registration and filling of the CAP application form is hereby extended further as a second extension. म्हणजेच या अगोदरचं आपल्याला पहिलं एक्सटेन्शन देण्यात आलं होतं 1 ते 8 जुलै दरम्यान, तर आता या नोटीस मध्ये जे दिलेलं आहे तर याला तुम्ही सेकंड एक्सटेन्शन म्हणायचं आहे। त्यानंतर आहे कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू कंप्लीट द कॅप रजिस्ट्रेशन अँड ऍप्लिकेशन फॉर्म फॉर देअर रिस्पेक्टिव्ह कोर्सेस विद इन द रिवाइज्ड शेड्यूल गिवन बिलो। तर खाली बघा तुम्हाला एक कॉलम दिलेला आहे आणि यामध्ये नेम ऑफ द कोर्सेस आहे BPEd, MPEd आणि LLB 3 इयर। तर यासाठी तुम्हाला सेकंड एक्सटेन्शन फॉर कॅप रजिस्ट्रेशन दिलेलं आहे 9 जुलै ते 13 जुलै या दरम्यान। आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की हे सेकंड एक्सटेन्शन जे आहे तर हे तुमचं लास्ट एक्सटेन्शन असणार आहे। यानंतर सीईटी सेल कोणतंही एक्सटेन्शन तुम्हाला देणार नाही, म्हणजेच की 13 तारीख जी आहे तर ती लास्ट डेट असणार आहे कॅप रजिस्ट्रेशन साठी। तर आता तुम्ही लवकरात लवकर ज्यांचे कॅप रजिस्ट्रेशन बाकी असतील किंवा डॉक्युमेंट अपलोड करायचे बाकी असतील त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हे सर्व क्लिअर करायचं आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे। तर मित्रांनो आय होप की हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक लाईफ सेवर व्हिडिओ ठरला असेल। विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी बरोबर शेअर करा आणि त्याचबरोबर लॉ सीईटी बद्दल नवीन इन्फॉर्मेशन बघण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।